आयटीआर भरणं हे एक सामाजिक प्रतिष्ठेचं लक्षण आहे असं मी म्हणेन. कारण तुम्ही जेवढे आयटीआर स्ट्रॉंग भराल तेवढं तुमचं उत्पन्न वाढेल. तर तुमच्या बँक कर्ज मंजूरसाठी हा 2 ते 3 वर्षाचा तुम्हाला आयटीआर मागितलाच जातो. तर कृपया व्यवहार करताना करंट अकाउंटवरती करा. तर आयटीआर फाईल झालाय 9,19,00,000 लोकांनी 31 मार्च 2025 पर्यंत. म्हणजे 150 कोटी जनतेमधून फक्त 9,19,00,000 जनतेने आयटीआर फाईल केलाय. त्याच्यात ई व्हेरीफाय झालेले 8,64,00,000 लोकांनी केलेलं आहे आणि रिफंड 4,35,00,000 लोकांना मिळाले आहेत. नमस्कार मित्र हो, साथी बिझनेस ग्रोथ पार्टनर साथी आमच्या ब्रँडमध्ये बिझनेस ग्रोथ पार्टनरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आम्ही नेहमीच म्हणतो इकड तिकडच्या गप्पांपेक्षा उद्योगाचं बोलू. तर चला तर मित्र हो, आज नवीन विषय आयटीआर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न आणि बॅलन्स शीट. उद्योगासाठी नवीन स्टार्टअप असो, नवीन लघु उद्योजक असो किंवा जे ऑलरेडी उद्योजक आहेत त्यांना नवीन वाढ करायची असेल, उद्योगामध्ये एक्सपान्शन करायचं असेल, या सगळ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण भारत सरकारने काही बदल केलेले आहेत. आयटीआरच्या काही डेट्स बदललेले आहेत. या आयटीआर 2025 म्हणजे आपण ज्याला फायनान्शियल इयर म्हणतो त्याच्यामध्ये आता फक्त आयटीआर 2025 असा उल्लेख केला जाईल. अशा काही विविध बाबी आहेत. त्या अनुषंगाने आजचा एपिसोड फार महत्त्वाचा आहे. कारण आयटीआर असेल तर कुठलीही वित्तीय संस्था तुम्हाला लोन देते. अगदी ते गृहकर्ज असेल, तुमचं व्हेकल लोन असेल किंवा एमएसएमई किंवा ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग लोन असेल. तर मी तेजोमय घाडगे माझी पहिल्यांदा ओळख सांगतो. त्यानंतर आज आपण आयटीआर म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, त्याचं एकंदरीत शासनाने काही बदल केलेले आहेत ते विशेष बदल बघणार आहे आणि बॅलन्स शीट म्हणजे काय ते बघणार आहेत. आणि तुम्हाला काही क्वेश्चन असेल तुम्ही खाली टाकू शकता. तर मित्र हो, मी तेजोमय घाडगे. ॲग्रिकल्चरमध्ये मी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचं जी PMFM योजना आहे याच्यामध्ये 200हून अधिक प्रोजेक्ट केलेले आहेत. याच्यापूर्वी मी महाराष्ट्र फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ शिवाजीनगर साखर संकुल इथं कार्यरत होतो. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मला उत्कृष्ट जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून पुरस्कारही मिळालाय. आणि गेली 2 दशकभर कृषी आणि एमएसएमई ज्याला उद्योग क्षेत्र आणि कृषी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, या क्षेत्रामध्ये गेली 2 वर्ष मी सल्लागार म्हणून काम बघतोय. तर ही थोडक्यात माझी ओळख झाली. मित्र हो, आयटीआर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न, सरकारला उत्पन्नाची माहिती देण्यासाठी वापरला जाणारा एक अधिकृत फॉर्म. आयटीआर आणि इन्कम टॅक्स हे वेगवेगळं आहे. आयटीआर म्हणजे स्वतः सेल्फ डिक्लेरेशन देणं. जसं आपण बघा महसूल अधिकारी जे ग्रामीण पातळीवर आहेत ज्याला आपण तलाठी म्हणतो, तर तलाठी महोदयांना अण्णासाहेबांना आपण अधिकृतपणे पूर्वी लिहून द्यायचो. आपल्या शैक्षणिक काळामध्ये इतर मंडळी काही उत्पन्नाचं जर डिक्लेरेशन पाहिजे असेल तर तेव्हा लिहून देत होते की बाबा आमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एवढं एवढं आहे. तशाच पद्धतीनं आयटीआर मध्ये आपण एक असेसमेंट करून सेल्फ डिक्लेरेशन देतो, त्यालाच आपण म्हणतो आयटीआर, इन्कम टॅक्स रिटर्न. त्याच्यामध्ये टॅक्स हा वेगळा आहे. जर तुमच्या स्लॅबच्या वरती जर तुम्ही जात असाल तर त्याचा टॅक्स भरावा लागतो, दॅट इज कॉल्ड इन्कम टॅक्स. आणि त्याच्यावरती जी काही रिटर्न फाईल केली जाते दॅट इज कॉल्ड इन्कम टॅक्स रिटर्न. म्हणजे तुमचं उत्पन्न आहे, खर्च आहे आणि कर सवलती आहेत, याच्यासाठी एकत्रित भरलेले एक सविस्तर फॉर्म असतो, जी माहिती असते, दॅट इज कॉल्ड आयटीआर. प्रत्येक व्यक्तीनं ही व्यावसायिकरित्या व्यवसायाचा किंवा स्वतःचा, जर तुम्ही लघु उद्योजक असाल तर तुम्ही स्वतःच्या पॅन कार्डवरती जो काही टॅक्स भरला जातो त्याच्यावरती इन्कम टॅक्स भरला जातो. तो पॅनवरती जे काही तुमचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेले असतात म्हणजेच ते आयटीआर भरला जातो. बेसिकली प्रत्येक व्यक्तीने हे कायदेशीररित्या भरणं गरजेचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन देणं गरजेचं आहे की माझं यावर्षीचं उत्पन्न जसं की गेल्या 2-3 वर्षामध्ये 5 लाखाचा स्लॅब होता आणि यावर्षी तो 12 लाखापर्यंत झालेला आहे. म्हणजे जी मंडळी 6-7 लाख किंवा 10-12 लाख रुपये उत्पन्न होऊन देखील ते 5 लाखच दाखवत होते, त्यांना आता साधारण 11-12 लाखापर्यंत उत्पन्न दाखवायला काहीच अडचण नाहीये. याच्यामुळे काय होईल की आम्ही म्हणतोय की बाबा तुम्ही जर आता उत्पन्न साधारण आपण असं पकडूयात एक उदाहरणादाखल की 11 लाख रुपये 11 लाख रुपीज तुमचं या वर्षीचं उत्पन्न तुम्ही डिक्लेअर केलं आणि गेल्या वर्षीचं तुमचं 5 लाखाचा आयटीआर भरलेला आहे. तर 2 वर्षाचं साधारण ॲव्हरेज जर काढलं तर 11 आणि 5 होतात 16 लाख रुपये. त्याचे जर भागिले 2 केलं म्हणजे सरासरी काढली तर सरासरी उत्पन्न तुमचं 8 लाख रुपये वार्षिक, म्हणजे महिन्याला साधारण 70,000 रुपये तुम्हाला येतात. म्हणजेच काय, तर तुम्हाला त्याचे जर 60% आपण कॅल्क्युलेट केले तर 48,000 रुपये इतका EMI पडू शकतो. म्हणजे 51 लाख रुपयेचं तुम्हाला 50 ते 55 लाखाचं कर्ज हाऊसिंग लोन जर तुम्ही कमी वयाचे असाल तर साधारण एक त्याला आपण असं म्हणूया 25 ते 30 मध्ये जर असाल तुम्ही किंवा 35 मध्ये असाल आणि 30 वर्षाचं जर टेन्युअर घेतलं, परतफेडीचा कालावधी घेतला, तर हाऊसिंग लोन मध्ये तुम्हाला 50 लाखहून अधिक
रकमेचं लोन मिळू शकतं. मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितले आता. म्हणजे या वर्षीचा 11 लाखाचा भरा आणि गेल्या वर्षीचं जर 5 लाख असेल, तर टोटल तुमची 16 लाख होते. भागिले 2 केलं म्हणजे सरासरी 8 लाख आली. महिन्याचं उत्पन्न तुमचं साधारण एक 70-80 हजार रुपये आलं. तर 8 लाख म्हणजे साधारण 12-7 84 म्हणजे 70-80 हजार रुपये आलं, तर 48 ते 50 हजार ई-एम-आय, मुद्दल अधिक ई-एम-आय असं पकडून हाउसिंग लोन होऊ शकतं. आता हे बघा, वयानुसार प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. जसं की आपला ब्लड ग्रुप वेगळा असतो, ब्लड रिपोर्ट वेगळा असतो, तसा प्रत्येकाचा आय-टी-आर वेगवेगळा असू शकतो. परंतु बरेच लोक आय-टी-आर भरायला कचरतात. एक इंटरेस्टिंग आकडेवारी मी तुम्हाला सांगू इच्छितो. भारत सरकारच्या वेबसाईटवर आणि भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या काही गोष्टी आहेत, त्या आपल्याला रंजक माहिती आपल्यासमोर सांगतो. मित्रहो, भारताची लोकसंख्या 2026 आत्ता साधारण 150 कोटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे 147 कोटी ही जनगणना 2011 नुसार आहे. तर साधारण आपण असं पकडूयात 150 कोटी जनता आहे. त्याच्यातले 50% जी काही आपण असं म्हणूयात की कमी कमवतात किंवा मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक वगैरे असतील, तरी देखील साधारण माझ्या हिशोबानं 70 कोटी जनता आपली कमवती असली पाहिजे आणि असायला हवी. 70 कोटीमध्ये आपल्याला काही आकडेवारी फक्त जस्ट माहितीसाठी सांगतो, की अधिकृत आकडेवारी आहे, की मार्च 25 म्हणजे तो 31 मार्च 25 मागचा, आता मार्च 26 आलेला आहे. त्याचे आय-टी-आरची तयारी आपण सगळेजण करत आहोत. तर आय-टी-आर फाईल झालाय 9,19,00,000 लोकांनी 31 मार्च 2025 पर्यंत. म्हणजे 150 कोटी जनतेमधून फक्त 9,19,00,000 जनतेने आय-टी-आर फाईल केलाय. त्याच्यात ई-व्हेरिफाय झालेले 8,64,00,000 लोकांनी केलेलं आहे आणि रिफंड 4,35,00,000 लोकांना मिळालेला आहे. मुख्य याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की फायनान्शियल इयर 23 मध्ये मार्च 23ला 7,78,00,000 लोकांनी रिटर्न फाईल केलेले आहेत. 2024ला 8,52,00,000 लोकांनी केलेलं आहे रिटर्न फाईल आणि FY 25ला 9,19,00,000 लोकांनी केलेलं आहे. म्हणजे दरवर्षी 7% ते 7 ते 20% दरम्यान ही वाढ चाललेली आपल्याला दिसून येते आहे. चालू सीझनमध्ये जर बघायला गेलं तर काही आकडेवारी अजून यायचे, कारण आता ही लास्ट डेट आहे ती माझ्या मते 2 ऑगस्ट वैयक्तिकसाठी जी पूर्वी 31 जुलै होती, ती आता 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. वैयक्तिक पेन्शनर, सॅलरी पर्सन आणि वैयक्तिक स्वयंरोजगार किंवा छोटे लघु उद्योजकांसाठी आहे. ती पूर्वी 31 जुलै होती, ती आता 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे. आता मुख्यत्वे आय-टी-आरचं महत्त्व आपण बघूयात मित्रहो. आय-टी-आरमध्ये उत्पन्नाचा पुरावा म्हणून आय-टी-आरचं महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही वार्षिक किती तुमचं उत्पन्न आहे हे विश्वसनीय आपल्याला सरकारला सादर करण्याला, बँकांना सादर करण्यासाठी किंवा खाजगी कोणाला तुम्हाला दाखवायचं असेल, तर त्यासाठी एक उत्पन्नाचा पुरावा म्हणून गृहीत धरलं जातं. आजकाल मला वाटतं बऱ्याच वेळा लग्न ठरवताना देखील विचारतात, की बरेच नवीन तरुण तुम्ही आय-टी-आर किती भरता, सिबिल किती आहे. तर हे तुम्हाला सरकारी आणि खाजगी कामासाठी उपयोगाला येऊ शकतो. म्हणजे त्याचं महत्त्व काय? तर तुम्हाला कर्ज आणि बँकेमध्ये क्रेडिट मंजुरी, म्हणजे मित्रहो, तुम्हाला बँकेमध्ये कर्ज घ्यायचं आहे किंवा तुम्हाला एखादा क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे, यासाठी आय-टी-आरची क्षमता तुमची काय आहे आणि तुम्हाला किती रकमेपर्यंत लोन दिलं जाईल हे त्याच्यावरून निश्चित होतं. त्याच पद्धतीनं टॅक्स रिफंड, जर तुम्ही काही प्रोफेशनल टॅक्स तुमचा टी-डी-एस कट केलेला असेल, तर तो टी-डी-एस रिफंडसाठी तुम्हाला आय-टी-आर भरणं गरजेचं आहे. तर मित्र, हे झाले महत्त्व आय-टी-आरचं. पण महत्त्वाचे फायदे काय आहेत? नेमकं आय-टी-आर भरण्यासाठी आय-टी-आर का भरायचा किंवा आय-टी-आर भरणं का गरजेचं आहे? तर गृहकर्ज आता सांगितल्याप्रमाणे असेल, वाहन कर्ज एखादं तुम्हाला घ्यायचं आहे किंवा व्यवसाय कर्ज. मी सुमारे 200-250 हून अधिक प्रकरण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियामध्ये केल्यानंतर, म्हणजेच लघु उद्योजक आणि कृषी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे आणि याच्यामध्ये माझ्या 3 गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे जे स्टार्टअप आमच्याकडे येतात त्यांच्याकडे बऱ्याच वेळा आय-टी-आर नसतो आणि ते म्हणतात आम्हाला एवढं लोन हवंय. दुसरी गोष्ट, आमच्याकडे असंही लक्षात येतं की जे छोटे जे भरतायत ते कमी प्रमाणात भरतात. बँक जेव्हा टॅली करते, म्हणजे तुम्ही ऑलरेडी आय-टी-आरच कमी रकमेचं भरता 5 लाखाच्या आत आणि प्रोजेक्शन मात्र तुम्ही 50 लाखाचे मांडलेले असतात. म्हणजे बँक असा विचार करते की ऑलरेडी हे 5 लाखाच्या आतमध्ये इन्कम आहे, नेट प्रॉफिट, आणि हे कर्ज मागतात 50 लाखाचं, म्हणजे ज्याचा हप्ताच महिन्याला जवळपास 60-70 हजार रुपये येणार आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही मिसमॅच झालं तर तुम्हाला ते लोन द्यायला नाकारतात. त्यामुळं आमच्या अनुभवाशी आम्ही एवढंच सांगू इच्छितो की कृपया आय-टी-आर हे लिनियर पद्धतीने, व्हर्टिकल पद्धतीने गेले पाहिजेत. म्हणजे गेल्या वर्षी जर तुम्ही 5 लाखाचा भरलाय, या वर्षीचं तुम्ही साधारण 7 लाखाचा, 8 लाखाचा भरू शकता, नेक्स्ट इयरला तुम्ही 12 लाखाचा भरू शकता. अशा पद्धतीने लिनियर ग्रोथ असली पाहिजे.
तर तुमच्या बँक कर्ज मंजुरीसाठी हा 2 ते 3 वर्षाचा तुम्हाला ITR मागितलाच जातो. कारण जर ITR नसेल तर तुम्हाला मग मुद्रा लोनमध्ये बसून 10 लाखापर्यंत तुमचं खेळतं भांडवल आणि तो व्यवसायाची गती बघून, कॅश फ्लो बघून बँक कर्ज देते. त्यामुळे ITR भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ITR हा उत्पन्नाचा अधिकृत पुरावा म्हणून पाहिलं जातं. ITR हा तुमचा एक कायदेशीर सरकारी आणि खाजगी कामासाठी उपयोगात येतो. त्याच पद्धतीनं बरीच मुलं-मुली हल्ली बाहेर शिक्षणासाठी जातात आणि त्यांचे वडील आहेत, त्यांनी जर ITR भरलेलं नसेल, तर तुम्हाला व्हिसासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. बऱ्याच देशांमध्ये तुमचे ITRवर किती इन्कम तुमचा आहे किंवा बँक बॅलन्स किती आहे, हे युरोपियन कंट्रीजमध्ये व्हिसा मिळवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे व्हिसा मिळवण्यासाठी देखील या ITRचा उपयोग होतो. त्याच पद्धतीने जादा कराचा परतावा जर तुम्ही जास्त तुमचा TDS भरलेला असेल किंवा ॲडव्हान्स टॅक्स भरलेला असेल, तर तुम्हाला तो रिफंड हवा असेल, तर तुम्हाला जादा कराचा परतावा रिफंड म्हणून जर तुम्ही चुकून भरलेला असेल किंवा तुम्हाला असं अझ्युम केलं तुम्ही, की यावर्षी माझा व्यवसाय 50 लाख प्लस जाणार आहे आणि तो 50 न जाता तुमचा 40 लाख झाला आणि त्यातून नफा तुमचा जो होता तो 12 लाखाच्या ऐवजी तुमचा तो 8 ते 9 लाखावर सीमित राहिला. तर तुम्ही 12 लाखावर जर आगाऊ कर भरलेला असेल, ॲडव्हान्स टॅक्स भरलेला असेल, तर तो रिफंड मिळवण्यासाठी देखील तुम्हाला या ITR भरणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं व्यवसायाची विश्वासार्हता. तुम्ही जेव्हा ITR भरता आणि लोन्स घेता, हे जेव्हा व्यवहारामध्ये बोलताना बोलीभाषेमध्ये मित्रपरिवाराला सांगता, तेव्हा तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता वाढते. त्याच पद्धतीने सरकारी अनुदान असेल, याच्यासाठी अत्यंत उपयोगी पडतं. शासकीय अनुदान जर कोणतं घ्यायचं असेल, तर तुम्हाला बँक कर्ज घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बँक कर्जाच्या आधारावर क्रेडिट लिंक सबसिडी सगळीकडे झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला ITR भरणं, तुमची आर्थिक शिस्त आणि ती पारदर्शक असणं गरजेचं आहे. नुकसान कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी मित्रहो, व्यावसायिक आणि भांडवली गुंतवणुकीमध्ये तुम्ही जे काही व्यवसाय भांडवली गुंतवणुकीमध्ये तुमचं जर व्यवसाय झालं, याच्यामध्ये तुम्हाला समायोजित करण्यासाठी म्हणून हे ITR कॅरी फॉरवर्ड करण्याची सुविधा आहे. उदाहरणादाखल तुम्ही आता 10 लाख रुपये यावर्षी नफा कमवलाय आणि गेल्या वर्षी मात्र तुम्ही लॉसमध्ये होता. समजा तुम्ही लॉस तुमचा 2 लाख रुपये गेल्या वर्षी लॉसमध्ये दाखवली फाईल. तर तुम्हाला यावर्षी 10 लाखावर टॅक्स न भरता तुम्हाला 10 मधून 2 वजा करून 8 लाखावरतीच टॅक्स भरावा लागेल. सुदैवाने 12 लाखापर्यंत आता टॅक्स नाहीये. दुसरं उदाहरण घेऊया. उदाहरण दाखल तुम्ही 15 लाख रुपये यावर्षी इन्कम नफा झालेला आहे आणि गेल्या वर्षी मात्र तुमचा 2 लाख रुपये लॉस झालेला आहे. तर 15 मधून 2 गेले, तुम्हाला 13 लाख रुपये वरतीच तुम्हाला टॅक्स बसेल. त्यामुळं तुम्हाला लॉस जरी झालेला असेल तर ITR भरून, पण एक लक्षात घेतलं पाहिजे, विहित वेळेमध्ये. गेल्या वर्षीपर्यंत आपल्याला 31 जुलैपर्यंत लास्ट डेट असायची. आता ती डेट 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे. तर विहित मुदतीमध्ये जर तुम्ही लॉस जरी कॅरी केला, कारण पहिलं वर्ष काय होतं, तुम्ही कॅपिटल गुंतवणूक करता, त्यामुळे पहिल्यांदा वर्षी लॉस येण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच उद्योगामध्ये आपण बघतो की तसं घडताना दिसून येतं, की आमच्याकडे कृषी असेल, मध्यम MSME उद्योजक असतील, हे पहिल्या वर्षी कॅपिटल भांडवल स्वतःच आणि बँकेकडून घेऊन टाकतात. तर पहिल्याच वर्षी मोठी रक्कम गुंतवली असल्यामुळे पहिल्या वर्षी नफा होतोच असं नाही. त्यामुळं कृपया हे डेट्स महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. मित्रहो, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे काही बदल झालेले आहेत. त्या बदलांमध्ये आता फायनान्शियल इयर तुम्ही ITR 2025 असाच उल्लेख करायचा आहे. याच्यामध्ये टॅक्स इयर म्हणून मागील वर्ष आणि असेसमेंट इयर असं न वापरता टॅक्स इयर म्हणजे इन्कम टॅक्स इयर, गेल्या वर्षीचं तुमचं सन 25-26 या वर्षाचं आर्थिक उत्पन्न इथून पुढे ITR 2025 असाच उल्लेख केला जाईल. म्हणजे तुम्ही 26 मध्ये जर भरत असाल तर मागच्या वर्षीचा ITR भरा, 27 ला भरत असाल 2026 येईल. अशा पद्धतीने आता आपण चालू 1 एप्रिल 2026 नंतर आपण ही PPT बनवत आहोत. आता नुकतेच ITRचे फॉर्म सबमिशन म्हणजे तो ITR भरणं सुरू झालेलं आहे. तर या ITR भरणं सुरू झालेलं असून माझं आव्हान राहील की जास्तीत जास्त लोकसंख्येने ITR भरावेत. मी काही केस स्टडी पण पुढे घेणार आहे. पण हे ITRचे जे काही बदल झाले ते आपण समजून घ्या. हे भारत सरकारतर्फे नवीन आलेले बदल आहेत. त्याच्यामध्ये ITR 25 असा उल्लेख इथून पुढे केला जाईल. म्हणजे थोडक्यात टॅक्स इयर मागच्या वर्षी जे असेल ते ITR इयर, टॅक्स इयर म्हणून वापरलं जाईल. फॉर्म मध्ये जर पगारदार, पेन्शनर म्हणजे प्रोफेशनल जे लोक आहेत, जसे की बँकर असतील, काही प्रशासकीय अधिकारी असेल, ते फॉर्म 16च्या ऐवजी आता फॉर्म 130 असं म्हटलं जाईल आणि फॉर्म 26 AS ऐवजी फॉर्म 168 त्याचा असेसमेंटसाठी वापरण्यात येईल. त्याच पद्धतीनं आपल्याकडे आणखी एक बदल झाला जो सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, ज्याला STT म्हणतात, जो शेअर मार्केटवरती वाढ करण्यात आलेली आहे. हे फायनान्शियल बजेटमध्ये यावर्षी 1 एप्रिल 2026 पासून झालेले काही बदल आहेत. मित्रहो,
व्यावसायिक उदाहरण घेण्यापूर्वी मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, की ह्या सगळ्या गोष्टी आय-टी-आर का भरणं गरजेचं आहे किंवा हे सगळं का करणं गरजेचं आहे? कारण देशामध्ये संक्रमणाचा काळ आपण जो बघितला 2013-14 मध्ये, तर आदरणीय पंतप्रधान मनमोहन सिंग 2013 रोजी होते आणि आदरणीय वित्तमंत्री चिदंबरम साहेब होते. त्यावेळी डी-बी-टी आलं, डायरेक्ट बँक ट्रान्सफर आले. मी महाराष्ट्र राज्य फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळात कार्यालयात होतो आणि 2013 रोजी फळबागांचं पुनर्जीवनासाठी साधारण त्यावेळी 2013ला दुष्काळ होता. मे 2013ला डायरेक्ट बँक फंड ट्रान्सफरद्वारे थेट पैसे एका दिवसात केंद्रातून राज्याला आले आणि राज्यातून सगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आपण ते पैसे थेट 650 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले होते. तो काळ साधारण आदरणीय कृषी मंत्री शरद पवार साहेब होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी शेतकऱ्यांना फळबागा पुनर्जीवन करण्यासाठी ते पैसे देण्यात आलेले होते. ही ऑनलाईनची कमाल होती. त्यात आपण असं म्हणू शकतो डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे थेट पारदर्शक पद्धतीने हे लोकांपर्यंत पैसे पोहोचले. त्यानंतरच्या काळामध्ये आत्ताचे तत्कालीन पंतप्रधान आपले जे नरेंद्रभाई मोदीजी साहेब आहेत. मोदी साहेबांनी 2014ला जनधन योजना आणली. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आदरणीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमनी 2020ला आत्मनिर्भर भारत अंतर्गत पी-एम-एफ-एम-ई योजना असेल, ए-आय-एफ योजना असेल, पी-एस-आय योजना असेल, अशा विविध योजना, पी-एल-आय योजना असेल, या बऱ्याच योजना आपल्या समोर आत्मनिर्भर भारत अंतर्गत घेऊन आले आणि त्याच्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये खूप मोठे व्यावसायिक बदल होत गेले किंवा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. परंतु आजही आम्ही बघत असतो की डेअरीमध्ये असेल, बेकरीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या शेतीमाल असेल किंवा मध्यम उद्योजक असेल, ते छोटे-मोठे व्यवसाय करतायत, धडपडतायत, झगडतायत. हे करत असताना त्यातले काही उद्योजक पैसे पण कमवतायत. पण काही पूर्वग्रह दूषित असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मी बॅकग्राऊंडला याच्यासाठी आपल्याला सांगतो, की ही ऑनलाईन सगळी प्रक्रिया गेल्या 10-12 वर्षात झालेली आहे. तुम्ही जनधन योजनेमुळे अकाउंट्स खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. सगळ्या ऑनलाईन आपल्याला पी-एम किसानचे पैसे येऊ लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणावरती थेट निधी आपल्यापर्यंत पोहोचू लागलेला आहे. हे सगळं असताना देखील आज ही डेअरी व्यावसायिक आपण बघतोय, की अगदी 1000 लिटर चिलिंगचं उदाहरण घेऊया, तो कलेक्शन करतोय आणि चिल करून पुढे डेअरीला मोठ्या दूध संघाला जर एखादा चिलरवाला त्याला आपण काय म्हणतो कलेक्शन सेंटरवाला तो दूध घेतोय, संकलित करतोय आणि ₹1 त्याच्या मागे मिळवत असेल. समजा तो एक 5000 लिटरचं संकलन करतोय. एक गावखेड्यामध्ये त्याचं 5000चं रोज एक 2000 लिटरचा टँकर त्याचा जातोय. जर रोज 5000 संकलित करतोय आणि 2-2 हजार लिटरचे तो 2 ठिकाणी संघांना दूध पाठवतोय. तर 5000 लिटर गुणिले आपण असं म्हणूया ₹50-60 लिटरचा दर आज गावखेड्यात मिळतोय. म्हणजे साधारण बघा ₹60 गुणिले 5000चं कलेक्शन होते. म्हणजे ₹3,00,000 एवढं रोजचं ट्रान्झॅक्शन त्याचं उलाढाल होते. म्हणजे ₹3,00,000 वरती त्याला ₹1 जरी मिळाला किंवा 50 पैसे जरी मिळाले, तरी माझ्या हिशोबाने 30,000 म्हणजे 15 ते 30,000 रुपये दररोजचे येतात त्याला आणि ₹3,00,000 त्याच्या खात्यावर काय होते उलाढाल होते. आता काही महाभाग, आता मला नावही माहिती आहेत, पण आता ऑन कॅमेरा मी घेऊ इच्छित नाही. तर ते सेव्हिंग अकाउंटवर घेतात आणि त्यांचे सेव्हिंग अकाउंट नंतर बँकाने थांबवलेत. तर कृपया व्यवहार करताना करंट अकाउंटवरती करा. आर्थिक साक्षरतेला महत्त्व द्या आणि हे जेव्हा करत असतात तेव्हा एका दिवसाचं मी सांगतो, महिन्याचे किती झाले महोदय? म्हणजे थेट नफा जर 15 ते 30 लाख रुपये जर होत असेल, तर साधारणपणे महिन्याचे 4 लाख रुपये त्याला नफा होतोय. वर्षाचं किती झाला? किंवा आपण छोटं उदाहरण घेतलं 1000 लिटरचं, तर 1000 लिटर गुणिले ₹60 म्हणजे दिवसाचे झाले 1000 गुणिले 60 म्हणजे माने सर किती होतात बघा 1000 गुणिले 60 60,000 बरोबर आहे. दिवसाचे 60,000 झाले, महिन्याचे किती झाले? ₹1,80,000 वर्षाचे किती झाले? तर हे सगळं जर गणित मी तुम्हाला सांगतोय, हे एकतर सेव्हिंग अकाउंटला घेतात, ते करंट अकाउंटला घेतलं पाहिजे. दुसरं हे आय-टी-आर इन्कम टॅक्सला काही प्रमाणात तरी दाखवायला हवं उद्योजकांनी. मी डेअरी व्यवसाय हा फक्त एक उदाहरण दाखल गावखेड्यातला अडाणी शेतकरी मजूर असेल किंवा तो उद्योजक असेल, आता बऱ्यापैकी शिकलेले पण आहेत, असं नाहीये की जे 10वी-12वी असेल डिग्री झालेली आहेत, पण ते आय-टी-आर भरायला घाबरतात. मी असं म्हणेल की आता 12 लाखापर्यंत टॅक्स झालेला आहे. कोणतेही घाबरण्याचे काही कारण नाहीये. तुम्हाला नफा 20-25 लाख होत असेल, 50 लाख होत असेल, तुम्ही ॲटलीस्ट 12 लाखाचा तरी भरा. त्याने काय होईल, तुम्हाला हाऊसिंग लोन शहरामध्ये घर घेता येईल, गाडी घेता येईल किंवा मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला उपयोग येईल. व्हिसासाठी मुलांना जर परदेशात पाठवायचं असेल त्याला होईल. केवळ माहितीचा अभाव आणि भीतीदायक वातावरण यामुळे आय-टी-आर भरले जात नाहीत.
तर माझी प्रामाणिक विनंती राहील की किमान तुम्ही टॅक्स स्लॅब पर्यंत जसं 5 लाखापर्यंत भरत होते बरेच जण, तसं 10-12 लाखाचा टॅक्स झालेलं लिमिट तिथे भरा. निश्चितपणे गृहकर्ज घेण्यासाठी तुम्हाला 50 लाखापर्यंत तुम्हाला मी आज सांगू इच्छितो, की जर तुमच्यावर दुसरं काही लोन नसेल, लायबिलिटी नसेल, तर निश्चितपणे तुम्हाला 50-1 लाखापर्यंत गृहकर्ज शहरामध्ये आरामात 1 बीएचके, 2 बीएचके मिळू शकतो. तर आपण केस स्टडीमध्ये बघत होतो डेअरी उद्योजक. तर बऱ्याच वेळा आयटीआर आणि बॅलन्स शीट ही नसते आणि मग नवीन काही मशिनरी घेऊन जर तुम्हाला दूध व्यवसायामध्ये खवा, पनीर, तूप, लोणी, कुल्फी असे काही प्लांट करायचे असेल, त्यावेळी मग डेअरी उद्योजक हा फक्त त्या फार्मिंगमध्ये अडकला जातो. तर माझी विनंती राहील, की आपण जर पुढे जायचं असेल, तर कृपया आयटीआर भरा आणि आयटीआर मोठ्या प्रमाणावर चांगलं भरा. आयटीआर भरणं हे एक सामाजिक प्रतिष्ठेचं लक्षण आहे असं मी म्हणेन. कारण तुम्ही जेवढे आयटीआर स्ट्रॉंग भराल, तेवढं तुमचं उत्पन्न वाढेल असं बँकेला दिसेल आणि त्याच्यातून तुम्ही आर्थिक ग्रोथ कराल. त्याला लाईफस्टाईल म्हणतो आपण. ती लाईफस्टाईल तुम्ही गावखेड्यात राहून देखील शहरातल्या एका आयटी जे प्रोफेशनलिस्ट जे लाख रुपये, 2 लाख रुपये पगार कमवून शहरामध्ये अत्यंत व्यवस्थित लाईफस्टाईल जगतात, तसं गावखेड्यातला माझा शेतकरी, उद्योजक, लघुउद्योजक हे आरामात जगू शकतात. केवळ आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे या गोष्टी होतात. अगदी सेम उदाहरण तशाच पद्धतीने बेकरी व्यावसायिकांचं देखील आहे. बऱ्याच वेळा कच्चा माल हा कॅशमध्ये मिळत असल्याने ते देखील कॅशमध्येच करतात आणि नवीन जर शाखा त्याला ब्रँच 1, ब्रँच 2 करायची असेल, मी डेअरीचं उदाहरण सांगतो. सातव लस्सी म्हणून आमचे एक चांगले कृषी व्यावसायिक आहेत वाघोली जवळ केसनंद इथं. तर त्यांच्या जवळपास 50हून अधिक शाखा झालेल्या आहेत अलीकडे. तर तुम्हाला तशी बेकरी व्यवसायामध्ये स्वतःची पहिली शाखा आहे. आता दुसरी शाखा करायची, पण आयटीआर स्ट्रॉंग भरत नाही. बँक कॅल्क्युलेशन कशावरून पकडणार? कारण की तुमचे येतात पैसे जात आहेत, पण तुम्ही डिक्लेअर करत नाही. सो डिक्लेअर करा की आयटीआर माझा एवढा आहे. भले तो तुम्ही 50% करा. जरी म्हणजे 50% असं याच्यासाठी म्हणतोय, की तुम्ही कॅशमध्ये जर व्यवहार होत असेल आणि तुम्हाला लक्षात येत नसेल, की नेमका नफा किती आहे, तर पहिल्या वर्षी किमान जर 10 लाख येत असेल, तर किमान 5-7 लाखाचा तरी भरा किंवा 12 लाख येत असेल, किमान 10-8 लाखाचा तरी भरा. म्हणजे तुम्हाला अंदाज येतोच, की मला पैसे किती राहतायत. तर साधारण तुम्ही बेरी डेअरी आणि बेकरी ह्या दोन्ही उद्योजकांना माझी विनंती राहील. हे केस स्टडी म्हणून मी घेतोय. असे लघु उद्योजक वेगवेगळे आहेत. एमएसएमई मध्ये पण आहेत. ज्यांचे कॅशमध्ये चलन फिरतात बऱ्याच वेळा, पण आयटीआर भरत नाहीत. केवळ माहितीच्या अभावामुळे आणि भीतीदायक वातावरणामुळे ते भरत आहेत. तर असं काही नाही ईडी किंवा सीबीआय असं काही लगेच तुमच्या घरी येत नाहीत. मुळातच प्रशासनात माणसं कमी आहेत. आत्ताच सांगितलं तसं 9 कोटी जनता फायलिंग करते. 9 कोटी अधिकारी वर्ग नाही आहेत ना किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रत्येकाचं तुम्ही व्यवस्थित डिक्लेअर केलं तर मला आठवतंय मी गेली 12-15 वर्ष झालं आयटीआर भरतोय. कधीही मला कुठलीही नोटीस आयटीआर रिलेटेड आलेली नाहीये. मी एवढ्यासाठी सांगतो खात्रीपूर्वक मी माझा डिक्लेरेशन गेली 12-15 वर्ष झालं व्यवस्थित देतोय. म्हणजे अट्रॅक्टिव्ह कमवत असताना तुम्ही व्यवस्थित जर आयटीआर व्यवस्थित भरून जर शासनाला सादर करत असाल तर मला निश्चितपणे वाटते की कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाहीये. मीही एक शेतकरी पुत्र आहे, कृषी उद्योजक आहे, शासनामध्ये एक सन्मान्य पदावर काम करतोय, निमशासकीय पदावर आहे आणि उद्योग देखील करतोय आणि शेतकरी गाड्यातल्या शेती माती संस्कृतीसाठी आपण काम करणारी मंडळी आहोत. शेतकऱ्यांसाठी माझं एवढंच सांगणं आहे की आपल्याला उद्योगाचं बोलायचं आहे आणि उद्योजक व्हायचं आहे, तर यासाठी ह्या आयटीआरच्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक तुम्हाला समाजामध्ये चांगली तसंच खाजगी नोकरदार वर्ग आणि असंघटित कामगार वर्ग हे देखील बऱ्याच वेळा एक 20-30 हजार किंवा 50 हजार पगार कमवत असतात, पण ते डिक्लेअर करताना मात्र हे बघा 3 लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाहीये. आपण हे जाणून घेतलं पाहिजे. जर 3 लाखाच्या आत आपलं उत्पन्न असेल तर आयटीआर भरायची आवश्यकता नाहीये. 3 लाखाच्या वरती जर तुम्ही कमवत असाल तर निश्चितपणे आपण स्वतःचा आयटीआर भरणं गरजेचं आहे. हे स्वतःचं घर घेणं असेल, गाडी घेणं असेल, मुलांचे शिक्षण असेल, यासाठी आर्थिक पत त्याच्यामुळे एक चांगली निर्माण होते समाजामध्ये आणि तुमचं शासकीय पुरावा म्हणून ते गृहीत धरलं जातं. त्यामुळे खाजगी नोकरदार वर्ग किंवा असंघटित कामगार वर्ग, असंघटित कामगार वर्ग म्हणजे छोटे मोठे उद्योग जसं एखादा इव्हेंट असतो, त्या इव्हेंटचं काम घेऊन करणारे असतील किंवा जॉब वर्कवरती काम घेऊन करणारा एखादा फॅब्रिकेशन वर्कर असतो किंवा फर्निचरवाले असंघटित कामगार असतील, वेगवेगळ्या एमएसएमई क्षेत्रातले काही पेंटर्स असतील, घरकामामध्ये काही प्लंबर्स असतील, इलेक्ट्रिफिकेशन्स असतील, काही असे स्टुडिओजवाले असतील, तर अशा मंडळींसाठी हे असंघटित कामगार वर्ग येतो. खाजगी कामगार आणि असंघटित कामगार वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आयटीआर पासून आजही लांब आहे. तर माझी पुन्हा पुन्हा विनंती राहील की कृपया आपले आयटीआर व्यवस्थित भरा. अधिक माहितीसाठी तर आम्ही आहोतच. आमच्यासारखे तज्ज्ञ बाजारात बरेच सीए, सीएस आहेत आणि आणखी एक महत्त्वाचा फरक सांगतो. बरेच जण टॅक्स कन्सल्टंटकडे देतात आणि ते म्हणतात आम्ही सीएला दिले.
तर बऱ्याच वेळा टॅक्स कन्सल्टंटला तेवढा अनुभव नसतो किंवा 1-2 वर्ष नुकतंच सुरू केलेलं असतात. त्यांच्या प्रॅक्टिस झालेल्या असतात. थोडंसं अनुभवी टॅक्स कन्सल्टंट किंवा आमच्यासारखे आता गेले 15-16 वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करतोय. आमच्याकडे जवळपास 5 ते 6 सीए आहेत आमच्या पॅनेलवरती आणि जवळपास 50हून अधिक सीएंबरोबर आमचा कॉन्टॅक्ट आहे. तर तज्ञ सीएनकडून किंवा एखाद्या चांगल्या फर्मकडून तुम्ही भरा, ज्याचा तुम्हाला दोन्हीकडे उपयोग होईल. आयटीआर भरण्यासाठी आणि लोन घेण्यासाठी. व्यावसायिक कर्ज असेल, गृहकर्ज असेल, हाऊसिंग लोन, तुमचं गाडीचं कर्ज असेल किंवा इतर शैक्षणिक कर्ज असेल, यासाठी तुम्हाला या सगळ्याचा उपयोग होईल. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. बॅलन्स शीट म्हणजे काय? मुख्यत्वे व्यवसाय करत असताना मी मगाशी म्हटलं तसं स्टार्टअपवाले मंडळी येतात. 2 वर्ष झालं साहेब व्यवसाय सुरू करून आम्ही स्टार्टच केलाय नुसता, पण त्यांचं बॅलन्स शीट प्रॉपर नसते. हे एवढ्यासाठी सांगतो की आपल्याकडे क्रेडिट किती, डेबिट किती याचा गंध नसतो. म्हणजे येणं किती आहे, सन्ड्री क्रेडिटर किती आणि सन्ड्री डेबिट किती याचं त्याला माहिती नसतं. सीएनकडे दिलेलं असते, त्याचं तो आकडे भरतो आणि एक बॅलन्स करून टॅली करून दिलेलं असतं. तर आपल्याला माहित असायला पाहिजे आपल्यात येण्यापेक्षा देणी जर जास्त झाली तर आपण त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. ते बॅलन्स शीटमध्ये होता कामा नये. म्हणजे लायबिलिटीज जास्त असू नये. ॲसेट तुम्ही जेवढी मालमत्ता दाखवाल तेवढं तुमचे बॅलन्स शीट स्ट्रॉंग होते. बँकेमध्ये फायनान्शियल इंडिकेटरमध्ये आपल्याला DSCR असेल, बेनिफिट कॉस्ट रेशिओ असेल, नेट प्रॉफिट रेशिओ असेल, असे जवळपास 5 ते 6 रेशिओज बँकेमध्ये पूर्णपणे तपासले जातात आणि हे सगळे बॅलन्स शीटवरती येतात. त्यामुळे DSCR तुमचा 1.5 म्हणजे त्याच्यावरतीच असायला हवा. 1.3 असेल तरी चालेल, पण 1.5च्या वरती असला पाहिजे. नेट प्रॉफिट रेशिओ जनरली 8% व्यवसायामध्ये दाखवतात. 8 ते 10%च्या वरतीच असला पाहिजे नेट प्रॉफिट. तुमच्या व्यवसायात जेवढा प्रॉफिट जास्त दाखवाल तेवढं तुम्हाला बँक लोन व्यवस्थित पद्धतीने मिळू शकतं. बॅलन्स शीट म्हणजे तुमचा आरसा आहे, व्यवसायाचा आरसा, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲसेट बाजू तुमची स्ट्रॉंग पाहिजे, लायबिलिटी देणं बाजू कमी पाहिजे. हे सिंपल एका लाईनमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे. हे जर तुम्हाला व्यवस्थित करून हवं असेल तर आमच्यासारख्या तज्ञ फर्मकडे या. आम्ही तुम्हाला बॅलन्स शीट व्यवस्थित करून देऊ, आयटीआर प्रॉपर करून देऊ. याच्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या गोष्टी ठरतील. याचं महत्त्व काय तर तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, तुमच्याकडे किती मालमत्ता आणि किती देणे आहेत आणि व्यवसायामध्ये तुमच्या काही जोखीम तर नाहीये ना, काही गडबड तर नाहीये ना, हे बँका बघतात. आणि व्यवसायाची खरी आर्थिक क्षमता याच्यातून तुमच्या बॅलन्स शीटमुळे कळते. कर्ज बिनवडीसाठी आता सांगितलं तसे फायनान्शियल इंडिकेटर्स महत्त्वाचे असतात. ते तुमच्या बॅलन्स शीटवरून तुमच्या प्रोजेक्शनमध्ये आपल्याला दाखवता येतात. तुमची बॅलन्स शीट प्रॉपर असेल तर मग प्रोजेक्शन करायला सोपं जातं. म्हणून जनरली प्रोजेक्ट रिपोर्ट करताना आम्ही किंवा इतर तज्ञ संस्था तुम्हाला लास्ट 2 इयर्सचे आयटीआर आणि बॅलन्स शीट मागतात. त्याच्यावरून तुमचे फायनान्शियल इंडिकेटर्स काढले जातात, जे बँकेमध्ये कर्ज देण्यासाठी उपयुक्त ठरतात. गुंतवणूकदारांचा विश्वास म्हणजे थोडक्यात आपल्याला जर नवीन लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला बँकांमध्ये जसं जाता तसं काही बाहेरून फंड्स घ्यायचे असतात. त्याला आपण असं म्हणूयात, हात उसने पैसे घ्यायचे असेल तर तुम्ही आयटीआर दाखवून किंवा तुमची पत दाखवून लोकांकडून तुम्ही याच्यामध्ये बॅलन्स शीट दाखवून तुम्ही पैसे उचलू शकता. त्याला उचल आपण असं म्हणतो. मालमत्तेचं मूल्य नेमका यंत्रसामुग्री किती आहे, इमारत साठा काय आहे, तुमच्याकडे स्टॉक काय आहे, रोख रक्कम किती आहे हातात, ह्या गोष्टी तुम्हाला त्या बॅलन्स शीटमधून कळतात. त्याच पद्धतीनं एक शेड्यूल्स असतात त्याच्यामध्ये. प्रॉफिट, नफ्या तोट्याचं गणित म्हणजे त्याला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असं म्हणतात. हे महत्त्वाचं पाहिलं जातं बँकांकडून. तुमचं नफा तोट्याचं विश्लेषण बॅलन्स शीटमध्ये काय आहे नेमक्या पद्धतीनं. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी योजनांसाठी आणि अनुदानासाठी, टेंडरसाठी आजकाल कंपल्सरी तुम्हाला बॅलन्स शीट मागितली जाते किंवा बँक कर्ज करायला सगळ्या योजना ह्या झाल्या बँकेबल आणि बँक तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट मागते. प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठी बॅलन्स शीट, आयटीआर आणि बॅलन्स शीट गरजेचं आहे. म्हणून आजचा सेगमेंट आम्ही केलाय की आयटीआर आणि बॅलन्स शीट हे केवळ तुम्हाला सरकारी योजना आणि अनुदानासाठी गरजेचे आहेत. आणि महत्त्वाची नोंद आपण घेणं गरजेचं आहे. 2 वर्षाचं आयटीआर त्याच्यामध्ये 6 महिन्याचं अंतर असणं अपेक्षित आहे. जरी नसेल तरी सलग 2 वर्षाचा आयटीआर भरता येतो. तर असं काही नाहीये की तुम्हाला भरता येणार नाही. शक्यतो 2 आयटीआर मध्ये 6 महिन्याचं अंतर असावं. तर मित्र हो, अशा पद्धतीने आयटीआर आणि बॅलन्स शीट फार महत्त्वाचा विषय आज आपण बघितलेला आहे. याच्यामध्ये मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी आपले आयटीआर बनवावेत. आता आयटीआरची मुदत 31 जुलैच्या ऐवजी 31 ऑगस्ट 2026 केलेली आहे. लेट ड्यू डेट साधारण 31 डिसेंबर पर्यंत आहे. 5 लाखाच्या आतमध्ये जर तुमचा टॅक्स असेल तर 1,000 रुपये लेट पेनल्टी पडते डिसेंबर नंतर आणि 5 लाखाच्या वरती असेल तर 5,000 रुपये आपल्याला पेनल्टी पडू शकते. पण कशाला पेनल्टी विनाकारण आपण भरत बसायचं. तर माझी विनंती राहील, तुम्ही 31 ऑगस्टच्या आधी तुम्ही तुमचा स्वतःचा वैयक्तिक टॅक्स भरू शकता.
ITR भरू शकता. आमच्या टीमचे नंबर तुम्हाला इथे दिलेत. विशाल सर एक्सपर्ट आहेत. मलाही फोन करू शकता. आम्ही तुम्हाला लोनसाठी मदत करू. आणि लघु उद्योजकांसाठी जे स्वतः पॅनवरती काम करतात, जे लघु उद्योजक आहेत, प्रोप्रायटरशिप आहेत, त्यांनी देखील 31 ऑगस्टच्या आत 2026च्या आतमध्ये स्वतःचा ITR भरून घेणं आहे. ज्यांना टॅक्सेबल टॅक्स ऑडिटच्या गोष्टी आहेत, 2 कोटीच्या पुढे टॅक्स ऑडिट आहेत, त्याच्या नेमप्रमाणे 31 सप्टेंबर असेल ऑक्टोबर ड्यू डेट. तुमच्या लेट पेनल्टी जर भरलंच नाही तर साधारण 1 लाख रुपये मोठ्या टॅक्स ऑडिटेड फर्मला लागतात. त्यामुळे शक्यतो लघु उद्योजकांची देशामध्ये मध्यमवर्गीयांचा देश आहे असं मी नेहमी म्हणत असतो. आणि मध्यमवर्गीय आपण सगळ्यांनी आर्थिक साक्षरता होणं गरजेचं आहे. आणि उद्योगाचं बोलू, हे जेव्हा आपल्याला उद्योगाकडे एक प्रवास घेऊन जायचा आहे, स्टार्टअप असतील, मध्यम उद्योजक असतील किंवा मोठे उद्योजक असतील, वेळेत ITR आणि बॅलन्स शीट प्रॉपर तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीम संपर्क साधा. आमच्याकडे 4-5 CA आपल्याकडे ऑनबोर्ड आहेतच. त्याच पद्धतीनं महत्त्वाची आमची एक्सपर्टी आहे जी बँक लोनसाठी आम्ही तुम्हाला निश्चितपणे MSME आणि ॲग्रिकल्चरमध्ये डेफिनेटली आम्ही तुम्हाला सहकार्य करू. कारण जवळपास या PM-FME योजनेमध्ये मी 250हून अधिक प्रकल्प केलेत. MSME योजनेमध्ये 50हून अधिक उद्योजक झालेत. आतापर्यंत 500हून अधिक लोकांपर्यंत आपण लोन, शासकीय अनुदान आणि इतर बाबींचा हँड होल्डिंग सपोर्ट लोकांना देत गेलेलो आहे. तर माझी पुन्हा एकदा विनंती राहील, काही आपल्याला आवश्यक असेल किंवा काही प्रश्न असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि आमचा चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.